नमस्कार मंडळी, मी मितेश पाटील स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. काल रात्री बसल्या बसल्या आपला प्लॅन झाला, आपल्याला संडेला कोणच नाही वाटतं, गर्दी नाही आहे. आम्ही मधल्या दिवशी आलेलो आहोत आणि हे मेन मंदिर आहे आणि या साईडला पण शंकराचंच मंदिर आहे. आणि हे पाहू शकताय गरम पाण्याचं कुंड, इकडनं गरम पाण्याचा हे होते काय बोलते उगम. ते कॉईन किती टाकलेले आहेत पाण्यामध्ये, वाफा निघतायत वाफा पाण्यातून. आणि या साईडला एक मंदिर आहे आणि मेन मंदिर हे आहे, पाहू शकताय. आता आपण डायरेक्ट गरम पाण्याच्या कुंडामध्ये जाणार आहोत. हो ते साईडला पण एक काय भारी आहे, तो पण साईडला. हो एकदम स्विमिंग पूल वाली फील. यांना सांगत होतो की कपडे घ्या पण हे ऐकत नाही, म्हणून आता आम्ही चाललोय कपडे वगैरे आणून घेतोय. मागचे 10 वेळा झंझट नको ती, डायरेक्ट पाण्यामध्ये बसला कपडे चेंज. कोण KFC काय नाही भाई, आज उपवास आहे. तर आता आपण आलेलो आहोत, मलाच नाही माहिती कुठं बटन आहे. हो भरपूर बॅगे आहेत. ही आपली आहे, देशांची असेल ती, नाही विराजची आहे ती. विराज पाटील सांगते केलवा बीचला जाऊ का. केलवा बीच काय लगीन आहे काय, पहिला बोलते गरम पाण्याच्या पाण्यानं आंघोळ करायला जाऊ ना, आता गाडी बसल्या तर बोलते केलवा बीचला जाऊ. माहित नाही काय नाही, बघूया आता काय होतंय. तर मी पण गेलो नाही कधी, नाव ऐकलं नुसतं केलवा बीच. बघूया कसं काय आहे ते. आता बघूया आतमध्ये काय करतात आपले मित्र. काय रे उतरलाय बघ कसा पाण्यात, बघ बॉडी दाखवते भाई. पक्का गरम आहे, मजा येईल. मग थंडी पाहिजे होती, थंडीला मजा येत आहे. चला आता आपण पण पाण्यामध्ये जाऊया. फायनली देशानं अर्धा पाण्यामध्ये गेलेला आहे, योगीनी काढलेला आहे. नाही थोडा इकडं पाहू मगशी तिकडे जाऊ. आता गौरव भाई सेटअप व्हायला लागलेला आहे. ए भाई तिकडे जाऊ नका, कचरा आहे तिथं.
हा इथंच पोवा. हा अरे तू कपडं काढ. फायनली गरम पाण्यामध्ये आपली एंट्री झालेली आहे. आपले मित्र देशान चाललाय तिकडे गरम पाणी चेक करायला. जाम मजा येते. जाम गरम आहे. बोलले ना भाई तू मला सांगशील आता. थंडीला जाम गर्दी असणार. हो थंडीला एकदम मजा येईल. बॉडी ते साईडला गरम पाणी आहे एकदम. तो देशान गेला तिथूनच पाणी येते इकडं. गरम आहे गरम. हा. एक नंबर. मला माहितीये ना आम्ही पहिला आलेला 2-3 वेळा. फर्स्ट टाइम आलास ना तू. कोण मी 2-3 वेळा येऊन गेलेलो. मामाच्या जोडीला आलेला. मी पण आलतो एकदा. बघूया आता थोडाफार एन्जॉय करूया मस्त पैकी. कधी कधी लग्नाला काय रे टेंबेस कडे काय करतो. वाट लागते रे. पहिलं काय ओसम फिलिंग होतंय गणेश पाण्यात. एक नंबर. इथेच पाडील. कसं वाटलं तुम्हाला? भरपूर वर्षानंतर आलोय मी इकडे. मला तर घे. तुम्हाला कसा वाटला रे देशान गौरव? आता आपण विराजकडे जाऊया. त्याला कसं वाटलं? मजा. परत येशील का नाही? आमचा संडेचा प्लॅन होता. संडेचा हा बोल. आमचा प्लॅन होता संडेचा. पण काय संडेला जमला नाही म्हणून काल बसलेलो आम्ही आमच्या अड्ड्यावर. तर तिकडे प्लॅन झाला का चला उद्यालाच जाऊ. मस्त गरम पाण्यामध्ये थोडं पाणी बघून बॉडी थोडी हिट करायला लागलं. त्याच्यामुळे थोडं आता वेगळंच वाटायला लागलं. म्हणजे फिलिंग एक वेगळीच फिलिंग वाटायला लागली. तर आपली गरम पाण्याची वरळ साठवली. तर मित्रांनो आमची अंघोळ करून झाले. आता चेंजिंग केलं. चेंजिंग हे बघा कपडे पिला घेतले देशांनी ना गौरव मी. घरी कधी कपडे पिल्ले नसतील ना इकडे पिलायला लागलाय. तर फायनली अंघोळ वगैरे करून आम्ही निघालेलो आहोत. सर्व चेंजिंग वगैरे केलेलं आहे सर्वांनी. तेच कपडे परत घातले. विराज इथे ऑर्डर द्यायला आलेला आहे. A few moments later. तर मित्रांनो आपण गरम पाण्यामध्ये आंघोळ करून इथे आलो. नाश्ता करायला बसलोय आणि ते लाईट पण नाही. पण गरम पाण्याची हिटिंग आता निघायला लागले. फुल घामाटलोय मी तर. फुल घामाटलोय. देशांची पण कंडिशन तीच आहे घरात. तुझा कसं काय? ही तिघच फक्त बरोबर दिसतात. मला नुसता घाम येते. हिटिंग निघायला लागले नुसती. मित्रांनो कसा ओके मध्ये सगळा नाश्ता आला का तुम्हाला वडापाव. तर फायनली आपला नाश्ता आलेला आहे इकडे. आता सर्व तुटून पडणार आहेत. भरपूर दिवसानंतर एकदम गरमागरम वडापाव आता खाऊया आपण. आणि बघता बघता कांदा भजी पण आलेले आहेत. याला अजून वडापावच संपत नाही यांचा अजून. मस्त
तर फायनली आपली ऑर्डर आलेली आहे ना. आली काय ना संपली काय इकडे हा ताव मारलेला आहे बघा पोरांनो. ताव मारलाय ताव. हे बघा नुसतं ताव मारतोय. कसे 100 रुपये. आता मी पण खातोय. आता डायरेक्ट रोडवर भेटूया. पाहू शकताय डायरेक्ट कचरा केला कचरा मॅगडीचा. 1400 रुपये कसं खपवलं यांनी. काय भरोसा नाही यांचा. बेकार काम आहे काय यांनी तर. बाप्पा बाप्पा ते फ्रेंच फ्राय असं खाल्लं का सांगून फायदा नाही. कधी खाल्लं नाही असं खाल्लं. हे बघ मागं अजून चालू आहे यांचा बर्गर बिर्गर. बुर्गिर बुर्गिर चालू आहे बुर्गिर. तर फायनली मित्रांनी आपल्या मधल्या एका मित्रांनी आपल्या काय बोलतात समाधी गेलेला आहे तो. आता गाडी घेऊन घरी जाणार. आपण एका गाडीमध्येच आलो होतो. आता आपण डायरेक्ट मोडीला. विराजची नजर बिर्याणीवर आहे. उपवास काय करते का नाही काय माहिती गडी. सोमवारी काय फायदा आहे. मंगळवार भाई गुरुवार गणपतीचा आमचा पहिल्यापासून आहे. होलीला तोडला वर्षांची एकदा तोडायला काय आहे उपास. आपण असं तोडत नाही तर फायनली आपण घरी पोचलेलो आहोत. तर हा व्हिडिओ इकडेच आपण एंड करूया. जास्त मोठा करून फायदा नाही. चल बोलू नये. तर हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असंच भारी भारी व्हिडिओ आपल्या भेटीसाठी येणार आहेत. आणि आपल्या मित्रांसोबत पुढची ट्रिप आपण फायनल केलेली आहे. ती आता सांगणार नाही आम्ही कुठे जायचं आहे. त्याच्या पहिला आम्ही गोव्याला पण जाणार आहोत. त्याच्यानंतर आमची ट्रिप एक ठरलेली आहे. ती तुम्ही गेल्यावरच सांगणार. आता चला बाय 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 मित्रांनो. बाय बाय. लाईक करा शेअर करा. हा लाईक करा शेअर करा. तू पुढच्या व्हिडिओ मध्ये आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करायला विसरू नका.